रामकृष्ण हरे. सज्जन हो, शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांच्या अभंगावर आपण विवरण करीत आहोत. आजचा अभंग क्रमांक आहे 7. नाथ महाराज म्हणतात, बहुता सुकृते नरदेह लाधला, बहुता सुकृते नरदेह लाधला. खूप खूप पुण्याईने हा नरदेह लाभलेला आहे. भक्ती विन गेला अधोगते. जर या नरदेहात भक्ती केली नाही तर तो अधोगतीला जाणार, म्हणजे खालच्या गतीला जाणार. अधो गच्छन्ति तामसाः ऊर्ध्व गच्छन्ति सत्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसाः. आणि तामसाः अधो गच्छन्ति, भगवद्गीता सांगते. तेव्हा नरदेह हा जो आहे ना, अति सुकृताने मिळतो. पहा, पाप पुण्य समान समी तैच पाविजे कर्मभूमी. एरवे शमी गा विषमी स्वर्गगामी गा नरकी. असा काकतालीन न्यायाप्रमाणे हा मनुष्य देह लाभलेला आहे. जर का ती भक्ती केली नाही तर महाराज म्हणतात, भक्ती विन गेला अधोगते. बाप भाग्य कैसे न सरेची कर्म. बापरे, हे काय आहे? भाग्य नसरेची कर्म. हे कर्म सरत नाही. कर्म करतो मरतो, पुन्हा कर्म करतो मरतो, पुन्हा जन्माला येतो. कर मर कर. बाप, म्हणजे हे आश्चर्यकारक काव्य आहे. भाग्य कैसे नसरेची कर्म. बापरे, हे कर्म काय सरत नाही. सारखं एक सारेता पुढे उभे एक संपलं की दुसरं उभं राहतं. आणि न कळेचे वर्म. अरे मूढा, हे मूर्खा, तुला या नरदेहाचं वर्म कळत नाही. ज्ञानाचं, भक्तीचं, कर्माचं वर्म कळत नाही. आणि हे वर्म कळायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीला वर्म असतं. भक्तीचे ते वर्म जयाची या हाती, तया घरी शांती दया क्षमा. ज्ञान काय, कर्म काय, भक्ती काय, प्रत्येकामध्ये वर्म असतं. ज्याला वर्म कळत नाही त्याचं कर्म निष्फल होतं आणि त्याचं दिवाळं निघतं. आणि म्हणून वर्म कळलं पाहिजे प्रत्येक गोष्टीचं. महाराज म्हणतात 3ऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, अनेका जन्माचे सुकृत पदरी. अनेक जन्माचं सुकृत म्हणजे चांगलं केलेलं. म्हणजे चांगलं, कृतम म्हणजे केलेलं. ते जर आपल्या पदरामध्ये असलं सुकृत म्हणजे पुण्य, तर त्याचे मुखी हरी पैठा होय. असं सुकृत जर पदरात असेल तरच मुखाने हरीचं नाम येतं, त्याच्यात जिभेवर हरी बसतो, नाहीतर नाही. असं माऊलीचा पण असाच अभंग आहे. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. हे महत्त्वाचं आहे. अनेक सुकृताची जोडी असली तरच विठ्ठलावर आवड निर्माण होते. अनेक जन्माचे सुकृत बदरी, त्याचे मुखी हरी पैठा होय. राव रंक हो का उंच निचयाती, भक्ती विन माती मुखी त्याच्या. 4थ्या चरणामध्ये नाथ महाराज म्हणतात, राव असो का रंक असो, उंच असो का नीच असो, कोणत्याही जातीचा असतो, भक्तिविन माती मुखी त्याच्या. जर त्याने भक्ती केली नाही तर त्याच्या तोंडामध्ये माती पडो, असं म्हटलेलं आहे. एका जनार्दनी हरे हरे म्हणता, एका जनार्दनी हरे हरी म्हणता, मुक्ते सायुज्यत पाठी लागे. हरी हरी म्हणल्यानंतर ज्या 4 मुक्त्या आहेत ना, तर सायुज्य नावाची जी मुक्ती आहे, सयुज्यता, भगवत स्वरूप होण्याची जी अशी मुक्ती आहे ना, सायुज्यता तिला म्हणतात. तर ती मुक्ती तुमच्या पाठीमागे लागेल, ती मुक्ती तुम्हाला होऊन वरील. अशा प्रकारचा हा अभंगाचा अर्थ आहे, भावार्थ आहे. म्हणून सज्जन हो, नाथ महाराज जे म्हणतात ना, की अनेक सुकृत केलं पाहिजे तर हा नरदेह लाभतो. भक्ती केली नाही तर तो वाया गेला.
हे कसं भाग्य आहे की आपण नाही ते कर्म करतो आणि केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. त्यापेक्षा चांगलं कर्म आपण केलं पाहिजे. अनेक जन्माचं सुकृत पदरी असलं तरच देवाचं नाव मुखावाटे येतं. राव असो, रंक असो, कोणत्याही जातीचा असो, भक्ती केली नाही तर त्याच्या तोंडात माती पडो, असं नाथ महाराजांचं म्हणणं आहे. आणि जर तुम्हाला मुक्ती पाहिजे असेल, दुःखमुक्त व्हायचं असेल, तर महाराज म्हणतात तुम्ही हरी हरी म्हणा, हरी हरी म्हणा, सकळ तेने मायाजाळ निरसेल. अशा प्रकारचा अभंगाचा भावार्थ आहे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. सभासद व्हा, ज्ञान वाटीत राहा, आनंदी राहा. रामकृष्ण हरे.